हरिद्वारवरून हा रस्ता येतोय आणि वरती त्रियोगी नारायण इथून नाही म्हटलं तरी 13 किलोमीटर आहे जिकडं आपण चाललो आहे आता. आणि ह्या साईडला बघा हे पार्किंग आहे आणि इकडून केदारनाथला जायला रस्ता आहे. आणि हा रस्ता 13 किलोमीटरचा आहे. 13 किलोमीटर त्रियोगी नारायण जिथं माता पार्वती आणि शिवजीचा विवाह झाला होता त्या ठिकाणी आता आम्ही सोनप्रयागचं पार्किंग. आणि सोनप्रयागवरनंच वरती जायला त्रियोगी नारायणला हा रस्ता जातोय. 2-3 दिवस तर आम्ही इकडंच थांबलो होतो. त्याच्यानंतर आता निघालोय त्रियोगी नारायण. सीतामढ़ी गाव आहे हा. मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे त्रियोगी नारायण मंदिराकडं. आणि इथून सोनप्रयागवरून 13 किलोमीटर अंतर आहे त्रियोगी नारायणचं. आणि एकदम डोंगरामध्ये हो ना, तिकडं तर तुम्हाला दाखवणार आहे एकदम बर्फच बर्फ. आणि इकडचं बघा वातावरण एकदम खतरनाक आहे. दो भाई दो नता भाई. कोनगड या ठिकाणी पोचलेलं आहे. आणि या ठिकाणचं वातावरण बघा, डोंगर बघा कसले उंचच उंच आहे. आणि हे बाबा आहेत माझ्यासोबत. पुढं आपले सायकलवाले मित्र वगैरे गेले सर्व. आणि आपला भाव तर त्याच्या वजनामुळे तो गाडी गेला, लिफ्ट दाखवून हात दाखवून गेला. आपण थांबलोय, आपण चालत जाऊ थोडा मजा घेत. भाई साहब हम तो अभी इधर ही है, घूम घूम के इधर ही आ गए. बघा मित्रांनो सोनप्रयागचं पार्किंग वरती झालेलं आहे. आणि इकडं बघा डोंगर. होय 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 होय. आता आम्ही असं चालत इकडून तिकडून फिरण्यापेक्षा शॉर्टकट मारत चालणार आहोत. हा बाजारवाला ही आहे. हे देखो घोडे खच्चर. आणि हा सोनप्रयागची पार्किंग आणि त्याच्या पुढचं मार्केट. ये है सोनप्रयाग वाला है. हाँ पार्किंग से आते ऐसे तब हो जाता है. अपने को मालूम ही नहीं तो कैसे आते. मित्रांनो आता आम्ही लय बेकारवाला शॉर्टकट घेतलेला आहे. लय हालत डाऊन आहे. शॉर्टकट बघा दाखवतो. हा बघा पुरं जंगलातनं शॉर्टकट आहे. खालनं गाड्या जात आहेत. काय लय बेकार शॉर्टकटच्या नादात हालत बेकार होणार आहे. बहुत भारी है ना, वजन के साथ चलना मतलब मुश्किल है. चला मित्रांनो बघूया शॉर्टकट कुठं जाऊन मिळतोय. आणि आपला टायमिंग पण वाचतो ना रे. पण एवढा दम लागते ना बेकार. मित्रांनो आम्हाला बोलले होते की रस्ता काय विसरू नका. आणि आम्ही बघा कुठं पोचलो आहे, शाळेला पोचलेलो. रस्ता झाला आमचा चुकीचा. आम्ही पोचलेलो आहे आता चुकीच्या जागेवर. आणि इकडं बघा एकदम बर्फच बर्फ आहे. शॉर्टकटच्या नादात आमचा जास्तच चाललं आहे. अशा याच्यामध्ये चालायला वगैरे तर लय भारी वाटतं. थोडा ॲडव्हेंचर पण होत असतो. पण काय भावानं सांगू आता, हालत पण बेकार होते ना. एवढी बेकार हालत होते काय सांगू. मजा पण येते तेवढीच आणि हालत पण बेकार होते. अजून आम्हाला नाही म्हटलं 2 ते 2.5 तास चालायचं. आता असं फक्त अर्धा तासच चाललेलं आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी 11 ते 13 किलोमीटर काहीतरी आहे. पण चालायच्या 3 ते 4 तास. ये रास्ता नाही आहे ना, वही तो बघा. हे आम्ही शाळेमध्ये आलेलो आहे, उखीमठ सोनप्रयागच्या शाळेमध्ये आलेले. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय आता कॅमेऱ्यातनं बघा. हे दगड बघा. म्हणजे आता आम्ही जेवढं ट्रॅकिंग करून आलो ना त्याच्यामध्ये बघा भावाने एकदम चमकतात दगड. सोन्यासारखी दगडी चमकतात. हे बघा म्हणजे असे दिसायला नॉर्मल आहेत पण जेव्हा सूर्यप्रकाश पडतोय ना एकदम चमकीले आहेत ना. आणि हा असं आहे, आम्ही नाही म्हटलं तरी अर्धा किलोमीटर तरी रास्ता क्रॉस केलेला आहे शॉर्टकटच्या ह्याच्यामध्ये है ना. कैसा लग रहा है? और गर्म और चलेंगे तो और गर्म लगेगा. अभी अपने को और वो टावर है ना वहाँ तक जाना है. हाँ
क्योंकि ये ऐसा ऐसा ऊपर उधर उधर होते हुए, लेकिन यहाँ से शॉर्टकट अपने को पूछ के ऊपर चढ़ना है सीधा. ठीक है, देखो. दोन वेळा भावानो आम्ही रस्ता चुकलेला आहे. एका डोंगरामध्ये गेलो, पण ह्या आपल्या बॅगेच्या वजनामुळे आपण तिथं काही चढू शकत नाही. एकदम सरळ चढाई होती आणि खतरा तर लय बेकार होता. पडलो तर डायरेक्ट खाली. म्हणून आपला हाच रस्ता चाललाय हळूहळू. आता 4 किलोमीटर असं टर्न मारून जायला लागेल. बघूया, चला जाऊयात. काय पर्याय नाही, कारण की जान है तो जहान है. त्रियोगी नारायण बघायचं आहे भावानं. आपल्याला पुरं केदारनाथ यात्रा पुरी करायची आहे की नाही. उगाच कशाला रिस्क घ्यायचा. चला आता चाललोय, जरा दमलोय भरपूर. बसतो थोडा टाइम, पाणी वगैरे पितो आणि मग निघतो जरा पुढं. झाडं बिडं बघा नाही, एकदम खतरनाक. आणि बघा इकडं म्हणजे एकदम सरळ खाली उतार आहे आणि त्याच्यावर अशी झाडं उभी झालीत. म्हणजे बघा, हे बघा, डेंजरच आहेत. पावसामध्ये तर अजून डेंजर. आणि पुरा हिरवागार असेल, एक नंबर व्ह्यू असतील या साईडला. मजा तर येतच असेल इकडं. बघा आत्ताच हरियाली एकदम फुटलेली. आणि वरती बघा एकदम सफेद कॉर्नर दिसते. आपल्याला तिकडंच जायचं आहे पुरा. हे बघा हरियालीच हरियाली. होय 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 भावा. नाही, ही अशी झाडं आहेत ना, म्हणजे ह्याला जरा जरी टच केला ना आपण तर एवढी खाज लागते ना, म्हणजे आपण म्हणजे नुसतं खांजवतच राहू. अशी झाडं आहेत. म्हणून ह्यांच्यापासून लय लांबच राहायला पाहिजे. एकदा परत बघा, हे बघा लय डेंजर झाडं आहेत. जशी आपल्याकडे ते कोयती काहीतरी कोणते म्हणतात बघा, म्हणजे खाज लागते त्याला त्याच्याने. तशीच झाडं आहेत सेम. आणि ह्याची भाजी पण करतात, म्हणजे ह्याला काटण्यासाठी बघ. हे बघा याचे पुरे दांडे बिंडे पुरे काटेरी आहेत. जरा जरी हाताला लागला तर एकदम चुरचूर चुरचूर करणार, लय बेकार. आणि याची लवकर खाज काय जात नाही. असं भरपूर टाईम खांजवतच राहिलो तुम्ही. अशी ही झाडं आहेत बघा. आणि जिकडं तिकडं आहेतच अशी. हे बघा लय डेंजर आहेत. ह्याची भाजी पण बनवून खातात इकडची लोक. पण ह्याला कटिंग करण्यासाठी ते मोजे वगैरे वापरतात. एकदम फुल सेफ्टीमध्ये हे करतात. नाहीतर जरा जरी हात लागला तर संपला विषय, गेम ओव्हर. भावानो बराच टाइम झाला चालतोय आणि शर्ट बिर्ट पण एकदम गरम झाला होता. वरती पावसाचं वातावरण हळूहळू बनतंय आणि यो बाबा आहेत त्यांच्यासोबत आपण चाललोय. आपला मित्र गेलाय पुढं, म्हणून आपण चाललोय. आणि आता बराच टाइम झाला, भूक लागली होती, बिस्किट खातोय. मित्रांनो, त्रियोगी नारायणसाठी 13 किलोमीटर दाखवत आहे, पण आणि 3 तास 3.5 तास दाखवत होते. पण जेव्हा आपण चालायला लागतो ना इकडून, तेव्हा लय बेकार हालत बेकार होऊन जाते. काय सांगू तुम्हाला. नाही म्हटलं तरी आतापर्यंत 2-2.5 तास झाले आम्ही चालतोय. पण अजून इथून अजून नाही म्हटलं 5 ते 5.5 किलोमीटर अजून लांब आहे त्रियोगी नारायण मंदिर. आणि इकडचे व्ह्यू बघा, एकदा लय खतरनाक व्ह्यू आहेत. आणि तरी पण पोचतोय आम्ही भावानो, काही टेन्शन नाही. असे नजारे बघण्यासाठी तर आलेलं आहे आपण. बघा लय भारी वाटतंय भावानो. व्हिडिओ आवडत असतील तर भावानो लाईक वगैरे करा. भावाला फुल सपोर्ट द्या, तुमचा भाव लय मोठा होईल. चला, जैसे जैसे आगे बढ़ेंगे वैसे वैसे अच्छा दिखने लगेगा माहौल. अभी तो कुछ नहीं है इधर, बस पहाड़ ही पहाड़ है और खतरनाक रास्ते हैं भाई साहब. बहुत डेंजर है. जैसे तैसे ऊपर तक चढ़ रहे और ऊपर देख रहे तो और पहाड़ ऊपर चढ़े जा रहे. दिखाता हूँ आपको यहाँ से एक व्यू का नज़ारा. फक्त व्ह्यूचा मजे घ्या. आणि हे तुम्हाला खाली दाखवतो ना, सोनापूर. क्या नाम है गाव का?
बर्फ कहाँ है? तो पत्थर है, पत्थर ही है। गांव का नाम क्या है? मिट्टी है। ये नीचे गांव का नाम गांव का नाम सीतापुर। सीतापुर है, सोनापुर नहीं सीतापुर है। ओए होए होए। अरे ये देखो बर्फ की चादर, चादर में बर्फ, एक नंबर। इकडं बघा, हा हा हा। पहिला तर बर्फाचा एक टोकच दिसत होता, आता तर बघा पुरा बर्फाचा नजारेच नजारे। वाय 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 वाय। आणि खाली बघा, खाली दिसतं तिकडं, तिथूनच आम्ही ट्रॅकिंग नाही, ट्रॅकिंग पण म्हणा किंवा चालायचं पण म्हणा, आम्ही तिकडूनच चालत चालत आलेलो आहे। हो ना, सोनप्रयाग। हा शपथ, हे बघा तो तिथे खाली दिसतोय या घराजवळ, तिथे हेलिपॅड आहे, तिथे हेलिकॉप्टर उतरतो, हेलिपॅड आहे। आणि आम्ही खालून आलो तो तिकडं खाली सोनप्रयाग, एकदम खाली आहे। हा सोनप्रयागचा मार्केट आहे इकडं पुढं, आणि तिथूनच पुढं गौरीकुंडला जायला रस्ता आहे। आणि तिकडून गाड्या येतात, त्या हरिद्वारवरनं, ऋषिकेशवरनं गाड्या येतात आपल्या रुद्रप्रयाग वगैरे होत होत इकडून। आणि रस्ता एकदम डेंजर आहे। आम्ही शॉर्टकट जो बघितला होता तो तिथंच बघितला होता, त्या हेलिपॅडच्या इथंच। आम्ही त्या डोंगरातनं तसं फिरून वरती येणार होतो, पण आम्हाला काय भेटला नाही, थोडा रिस्की होता म्हणून आम्ही तिकडून काही गेलो नाही। आम्ही असं फिरत रस्त्याने 4 किलोमीटर इथपर्यंत पोहोचलेलं आहे। आता आम्हाला असं जाऊन 4 किलोमीटर पुढं आहे। हे बघा बर्फ, होय 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 होय। वो रास्ता था हाँ वही नीचे वाला। हाँ जोशी। आणि एवढा वरती पोहोचलेला आहे ना फायनली, आता लय खतरनाक। हे बघा गौमुखमधनं पाणी पडते, आपण आता इथंच पाणी पियाला घेऊया। हे बघा खतरनाक नाही एकदम। तो ऐसे रास्ता था। हाँ, यहाँ पे खेती होती है ना। एक नंबर व्यू आ रहा है। त्रियोगी नारायण मंदिर राहिलेलं आहे 2 ते 2.5 किलोमीटर अंतर आहे इथून, म्हणजे 3 किलोमीटर पकडाच। आणि पुढं बघा ते मला दिसतंय की नाही काय माहिती नाही, पण इथून जास्त नाही, 1-1.5 किलोमीटरच्या 2 किलोमीटरवर गाव लागतंय आणि तिकडंच मंदिर आहे। आणि हे बघा वरती तर जंगलातून दिसणार नाही, पण डोंगर बर्फच बर्फ आहे। त्रियोगी नारायण मंदिर 2 किलोमीटर दाखवत आहे, पण 2 किलोमीटर नाही आहे, त्याच्यापेक्षा जरा जास्त आहे, कारण की ते जुना हे आहे किलोमीटर लावलेलं। जवळ आहे, पोचलो भावानो। तर इथून राहिलेलं आहे 1 ते 1.5 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे। हे समोर गाव आलेलं आहे आणि आता आम्ही जरा दमलोय म्हणून बसू ना। इथून 1.5 किलोमीटर आहे, पोचू अजून अर्धा तास लागेल, चालत चालत आरामात जाऊ। आपला भाव तर पोचलाय तिकडं, आपण आता पोचू, जरा बघू। पाय लय बेकार दुखतात, 13 किलोमीटर आहे, पण लय डेंजर, खतरनाक आहे। तिकडे गेल्यावर अजून चांगले चांगले नजारे, मंदिराचं दर्शन बिर्शन करवतो तुम्हाला। इथपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जिंदगी घूल बीत जाएगा, लेकिन दुनिया खत्म नहीं। वो तो है ना, आप भटकते रहोगे, चलते रहोगे, जाते रहोगे, जाते रहो, दुनिया खत्म नहीं होने। खत्म नहीं होगी। भावानं ह्या जंगलातनं चालत चाललोय, पण या जंगलाचा आवाज बघा एकदा। किती शांत, आणि पक्ष्यांचा बारीक बारीक आवाज येतोय ना, एकदम भारी वाटतं असं, आणि थोडा डरावना पण वाटते। जंगलातून जायचं म्हणजे डेंजर असतं भावा, लय डेंजर। हे बघ तर फायनली मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे त्रियोगी नारायण गावामध्ये। इकडं गाव आहे आणि अजून इथून 500 मीटर असेल मला वाटतंय। हा मुंबई ठाणे, आम्ही पण ठाणेच आहे। अच्छा ओके ओके ठीक आहे, ठाणेच आहे आम्ही। ओके ठीक आहे, चला जय महाराष्ट्र। हो हो चला। तर मित्रांनो आपल्या इकडचे मुंबईचे दादा भेटले होते ठाण्यातले, आणि मंदिर इथून हे 500-600 किलोमीटर। हे सर्व हॉटेल्स वगैरे आहेत, एकदम जबरदस्त इकडचा माहोल बघा।
पावसाळ पण आहे आणि यो बाबा आहे आपल्यासोबत. और अंकल सब ठीक ठीक है. ये क्या है पीछे? कीटा खेचा. अच्छा, हे सर्व हॉटेल्स आहेत भावानं. आणि इकडं लग्न वगैरे भरपूर होत असतात ह्या मंदिरामध्ये. लय जबरदस्त. दादा पण भेटले आपल्याला. मस्त माहोल आहे. आणि इकडं डोंगर बघा, बर्फाचा डोंगर. होय होय होय. हो ना, इकडचे नजारे बघा. काय दिसतंय तुम्हाला? एकदा मला कमेंट करून नक्की सांगा भावानो. कहीं पे धूप कहीं पे छाव, ये बोले की नज़ारे बघा भावानो. एक नंबर खतरनाक आले. सीन तर कडकच आहे. मित्रांनो डॉगेश भाई भेटलेला आहे. पण शांत असतात रे हे, एवढं काय हे नाही करत. पण त्यांना बघून घाबरायला वाटेल आपल्याला, असे आहे तिकडचे डॉगेश. आणि आपण पोचलेलो आहे त्रियोगी नारायण गावामध्ये. लास्ट स्टॉप अजून इथून 100-200 मीटर. हाँ, ये झंडू बम को मैं देखा हूँ इधर किधर. तो ये कौन है? इसको पहचानते हो? क्या भाई कौन है तू? कम से कम फोन के लिए नेटवर्क ही नहीं है, कहाँ से उठाएंगे? तो अभी मैं आगे ही जा रहा था. चलो, चार्जर के लिए रो रहा था, बार बार फोन. अरे यहाँ पे वो ऐसे ही वो ये लास्ट स्टॉप है. नहीं आगे है, बहुत आगे अभी. और मंदिर कहाँ पर है? थोड़ा आगे चलो. थोड़ा आगे है. हम तो चल के आए, ये वीडियो गाड़ी से आए. और सूख गया. क्या हो गया उसको? और कल शाम को लग गया था. अच्छा भाई, हम बोल रहे थे यहाँ पे बर्फ गिरी है. जितना बर्फ के नजदीक जा रहे उतना पीछे पीछे जा रहा है. बघा मित्रांनो, मंदिरातून माणसं लग्न बिग्न करून येतात. हो गया. चप्पल इधर निकाल दो. सब फिर बाहर में फिर भगवान के दर्शन होंगे. इकडं लग्न वगैरे होत असतात. आणि हे आहे त्रियुगी नारायण मंदिर. चला तर मित्रांनो, हे असं काय मंदिर आहे. आणि हे ब्रह्मकुंड आहे. हे बघा पाणी येतंय. हे मंदिर होय होय होय. 13 किलोमीटर पार करून आल्यावर आपल्याला दर्शन झालेले. विष्णुकुंड बघा त्या साईडला आहे समोर. आणि चला अजून दाखवतो तुम्हाला एकदम. आणि इकडं राहून म्हणजे लग्न वगैरे तर होतच राहतात, कारण की इथं जे लग्न होतात ते तर एक नंबरच असतात भावानं. वरतून एकदा दाखवतो. हे बघा होय होय होय. हे बघा सर्व लग्न कार्यक्रम वगैरे होत असतात. जिथं माता पार्वती आणि शिवजीचा विवाह झाला ती जागा ही भावानं एक नंबर. कैसा लग रहा है? जबरदस्त जबरदस्त. अगर आपको भी शादी करना है तो जरूर यहाँ पे आइएगा. हाँ, देखो बहुत लोगों का शादी होता रहता है. या तो आप दर्शन करने आ जाओ. देखो आपण सकाळी 11 वाजता निघालो होतो आणि आता आपण पोचलेलो 4 वाजता. माझ्या पाठीमागं मंदिर, तिथं माता पार्वती आणि शिवजीचा विवाह झाला होता, अशी जागा आहे. हे बघा यांच्यासोबत आलो. आणि हा तर आपल्याला गाडीतनंच आला होता, त्याच्यामुळे काय आपल्यासोबत नव्हता. पण बघा भावानं, एक नंबर वाटतंय भावानं. आता मी पण आतमध्ये जाऊन दर्शन करतो आणि जेवढं दाखवता येईल तेवढं आम्हाला दाखवायचं. गावामध्ये बघा इकडची घरं अजून पण जुन्या काळातली घरं आहेत. आणि
हे बघा कहाँ चला गया बड़ा? मंदिर. हे आहे मित्रांनो आपली अन्नपूर्णा माई, गणेशजी. अग्नि त्रेता युग से ही जारी रहा. अच्छा, मतलब कभी खंडित नहीं हुई है. देश आदेश आदेश. हे बघा माता पार्वती आणि शिवजी जय बोले. विष्णुकुंड हे इथं आहे. मित्रांनो मंदिरातलं तर दर्शन झालेलं आहे. आता आपलं बाहेरनं बघा एकदा व्ह्यू, खतरनाक व्ह्यू आहेत, एक नंबर. हे बघा काय चाललंय इकडं. इकडं गहू शेती आणि जुनी घरं, एक नंबर. जय महाराष्ट्र. वातावरण एकदम कडक, 3 पत्ता. होय 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 3 पत्ता आहे. आणि इकडं बघा बाबाचं लग्न झालं जिथं, ते जागा आहे भावानो, एक नंबर. दोस्तों अभी मैं हूँ एक ऐसी जगह पे जो कि बहुत ही हिंदुओं का पवित्र स्थल है और ये बहुत ही रहस्यमय जगह भी है. भाई मेरे पीछे जो मंदिर आप देख रहे हो ये है त्रियोगी नारायण मंदिर और इस मंदिर का पौराणिक मान्यता क्या ये बहुत ही सच्ची है, क्योंकि आप लोगों ने साल में हर साल मनाते होंगे शिवरात्रि, लेकिन आप क्यों मनाते हैं कि भाई भगवान शिव और पार्वती का सालगिरह है, लेकिन आपको ये नहीं पता होगा कि भगवान शिव और पार्वती का शादी कहाँ पे हुआ था. तो भाई ये वही जगह है उत्तराखंड का त्रियोगी नारायण मंदिर, जहाँ पे भगवान शिव और पार्वती का शादी हुआ था, जहाँ पे भगवान विष्णु ने उनका भाई के रूप में भाई बन करके इनका शादी करवाया था और साक्षी भगवान विष्णु का हुआ था और भगवान विश्वकर्मा ने यह शादी को संपन्न करवाया था. जिकडे यायचा आपला विचार होता, जिथं यायचं स्वप्न असतो तिथे एकदा तरी यायला पाहिजे. ती जागा बघा भावाने एकदा. होय होय होय. आणि इकडची गावं बघा, घरं बघा. यार पूछे ना तोंडावर पडला असता. हो डॉगेश. त्रियोगी नारायण मंदिरचे दर्शन करून झाल्यावर आम्ही आता आलोय व्ह्यू पॉईंटवर. आणि इकडून बघा काय नजारे आहेत. डोंगर बघा 1 2 3 4 5 6. बाबो काय सीन आहेत बघा ना, खतरनाक नाही. आणि इकडं लग्नाची शूटिंग बिटिंग चालले. आज आमचा इथंच मुक्काम आहे, जर कोण काय ऑब्जेक्शन नहीं घेतला तर है ना भाई. आज अपन इधर ही रुकेंगे. हम यहाँ पे आज का मुक्काम हमारा इधर ही है. हम 3 जन हैं और वो 4 जन साइकिल यात्री वाले हैं, वो भी इधर ही आएंगे. देखते हैं. तर मित्रांनो आता आम्ही त्रियोगी नारायण मध्ये आलेलो आहे. म्हणजे हे गाव आहे आणि इथूनच जवळ मंदिर आहे. हे बघा इकडं व्ह्यू बघा एकदा. व्ह्यू बघून असं वाटतं की बाबा म्हणजे आपलं मन होतच नाही की तिकडून नजर हटवावी. पण भावानं तुम्हाला एक गोष्ट दाखवत. आता आम्ही त्रियोगी नारायण गावामध्ये आहोत आणि आता आम्ही काय करतो ते पण दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट जेवणाची व्यवस्था. इसका हात जल गया यार. डायरेक्ट आमची जेवणाची व्यवस्था असते. आम्ही काय सर्व तयारीत असतो. आपला भाव पहिला आला होता, मसाला नमक हल्दी हा अगोदर आला होता ना. तर मग आता ते आणि आता तो पहिली तयारी करून ठेवला. लाकडं बिकडं आणून ठेवला नव्हती. आपला आम्ही तर आता नाही म्हटलं तरी 5 तास लागले चालत यायला खालून वरती. 13 किलोमीटरच आहे पण 5 तास लागले.
आणि यांनी सर्व लाकडं वगैरे आणून आता कांदा बिंदा कापून डायरेक्ट तयारी केला नाही, कारण की आश्रम आहे पण राहायची व्यवस्था आहे की नाही ती काही कन्फर्म नाही. म्हणून आम्ही आज रात्री इथंच राहावं असं वाटतं. टेंट तर आहे आपल्याकडे, काय टेन्शन नाही, पण थंडी हवा एकदम बेकार चालणार आहे. म्हणून आधीच बोललो पावसाचं पण वातावरण कधी पण होऊ शकतो. म्हणून आम्ही विचार केला की पहिला जेवण बिवण बनवून घेऊया आणि नंतर करूया. हे बाबा पण आहेत, ते पण आपला खाणंपिणं खातात. आणि इकडचे व्ह्यू बघा भावाने, एकदा व्ह्यू बघा, काय डोंगर आहेत यार, नुसता बर्फाची चादरच ओढलेले डोंगर आहेत, एक नंबर. असं वाटतंय ना भावानू, एकदम खतरनाक. आणि इकडं ऊन बघा आलं एकदा, बघा काय व्ह्यू आहेत बघा, जबरदस्त जबरदस्त भावानू, जबरदस्त आहेत. तर भावानू व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर वगैरे करा, भावाला सपोर्ट करा. हे बघा इकडं नजारे, आणि इकडं आमची आता कुकिंग चालू आहे. ऑल इंडिया ट्रॅव्हल नो मनी, मुंबई टू केदारनाथ यात्रेमध्ये आपण पोचलेला आहे त्रियोगी नारायण मंदिर जवळ. आणि हा भाऊ भेटलाय आपल्याला, तेव्हापासून आता आपण त्याच्यासोबतच है ना भाऊ. पहाड़ों में आओ और खिचड़ी बना के खाओ. मैगी विगी का शौक नहीं, बस खाते रहो, दबाते रहो, बहुत मजा करते रहो. चला तर भावानं भेटूयात, असंच व्हिडिओ बघत राहा माझे व्हिडिओ, आणि लाईक शेअर करा. आणि इकडचे परत डोंगर बघा. तर मित्रांनो, आपण जिथं जेवण बनवलं तिथंच आता आपण टेंट लावलेलं आहे. आणि टेंटमध्येच आज आजची रात्र आपण राहणार आहोत. आणि जेवण वगैरे झालं आहे, आता रात्रीचे 8 वाजायला आलेत. आणि हा आपला टेंट आहे, इथं असं लावलं आहे. आणि आजची रात्र इकडंच काढूया. त्रियोगी नारायण गावामध्ये व्ह्यू पॉईंट आहे, तिथंच आम्ही आता हा टेंट लावलेला आहे. आज रात्रीचा एक्सपिरियन्स तुम्हाला मी सांगतो उद्या सकाळी, की कसं थंडी वाजते, काय आहे काय नाही ते सर्व सांगणार आहे. कारण की इथं जास्त वाटत नाही थंडी आहे, पण टेंटमुळे वाटत नाही आहे, पण बाहेर थंडी आहे. कारण की समोरच तुम्ही बघितलं असेल की बर्फाचा डोंगर आहे. चला भेटूयात तिथपर्यंत. जय जय श्री महाकाल. आणि इकडचा गावाचा व्ह्यू बघा एकदा, हा मध्ये आहे बावला पण गाव एकदम कडक आहे. चला भेटूयात नंतर. जय जय श्री महाकाल. चला तर मित्रांनो भेटूया नंतर.